स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला वाटत असेल ही एवढी का खुश आहे आणि एवढ्या फास्ट बोलते बापरे, तर मला झालेली आहे घाई बाहेर जायची, त्यामुळे। तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। ओके, तर चला मग निघूया जास्त टाइम वेस्ट न करता। आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट ना, माधुरीताईची लाईव्ह बघितली, तर माधुरीताईचे ना 100K कंप्लीट झालेले आहेत यूट्यूब फॅमिली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। आणि माधुरीताईला खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन 100K पूर्ण झाल्याबद्दल। तर जळू नका रे, बराबरी करा, कोणी कोणावर जळत नाही। प्रत्येकाचा हा टप्पा जी पायरी राहते ना पहिली, तर ती शून्यापासूनच सुरुवात होत असते। आणि शून्यापासून सुरुवात झालं म्हणजे तो काही शून्यातच राहून जात नाही, हळूहळू हळूहळू कोणी कोणी आहे ना कासवाच्या गतीने हळूहळू वर जातात, कोणी कोणी ससाच्या गतीने जातात, मग तेवढ्याच गतीने वापस येतात। समजण्यावाले को इशारा कापी। तर हळूहळू का होईना आपली 1 लाख यूट्यूब फॅमिली सखी मंची पूर्ण झालेली आहे, त्याबद्दल माधुरीताईला परत एकदा खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। तर चला आता मी निघते, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि कसं आहे, कोणाच्या म्हणल्याने काय होत नाही, काय बडबड बडबड करत होते 1 लाख माझे पूर्ण झाले म्हणून, म्हणजे बऱ्याच गोष्टी। तर जाऊ दे, आपल्याला हा व्हिडिओ खराब करायचा नाही, खूप छान हा व्हिडिओ होणार आहे। तर कोणी कोणावर जळत नसतं, हळूहळू प्रत्येक व्यक्तीवर जातो। आता बघा ना, माझंही चॅनल होतं 35Kचं, ते तर गेलं, पण हे चॅनल ओपन केलं तेव्हा मी शून्यातच राहून गेली का? 5K का होईना झाले ना, एक दिवस 100K होतील, 10 वर्ष लागू द्या, पण होतील ना। जो मेहनत करता है उसकी मेहनत रंग लाती है। आणि आपल्या माधुरीताई तर नेहमी सगळ्यांना सपोर्ट करत आलेले आहेत, त्यामुळे विषयच नाही। ते एक ना एक दिवस लवकरच माधुरीताईचे 1 मिलियन कंप्लीट हो अशी अपेक्षा। चला मग फोन येतोय, निघते मी, बोलू थोड्या वेळाने, बाय बाय। तर फ्रेंड्स, माधुरीताईचे 100K पूर्ण झाले, त्याबद्दल मी खूप हॅप्पी होती। मला काहीतरी त्यांना मोठा गिफ्ट द्यायचा होता, पण सध्या काही माझी हायपत नव्हती, त्याच्यामुळे म्हणलं चला त्यांच्यासाठी केक कोणी आणलं नसणार, कारण जेव्हा 100K होणार होते तेव्हा मी त्यांची लाईव्ह बघत होती, म्हणून मी आधीच मेसेज टाकून ठेवला होता की जेव्हा पण 100K होतील मला नक्की सांगा आणि मी केक घेऊन येईल। तर इकडे मी केक घेऊन आली होती, पण माधुरीताईचं काही लक्ष नव्हतं माझ्याकडे, ते मोबाईलमध्ये बिझी होत्या आणि आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं। पण जसं मला त्यांनी बघितलं लगेच मिठी मारली, हॅप्पी झाले आणि मी त्यांना विश वगैरे केलं, त्याच्यानंतर आम्ही गेलो बाहेर। तर माधुरीताई, परत एकदा तुम्हाला 100K झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन। आणि आता हा केक कधी कट होणार माहीत नाही। आमच्या सेलिब्रिटी मॅडम पुढे बसले आहेत, तर केक पाहिजे नाही तर गाडीने ब्रेक मारला ना डायरेक्ट तिकडं नाही द्यावं लागेल। गेलं गाणं माझं, ये मॅडम इकडे। मेरा से छीन लाऊंगी। तर आम्ही एका ठिकाणी फिरायला चाललेलो होतो आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं होतं, पार्टी करायची होती, खूप एन्जॉय केला। तर इथं आम्ही गाडीमध्ये बसलो आणि हे काजलताई काय यांचं व्हिडिओवरच लक्ष होतं बाबा, ते मला म्हणत होते मी इन्स्टावर व्हिडिओ काढते। तर मॅडमनी आता रील्स काढली आहे भारीवाली, त्यांच्या आयडीवर जाऊन बघा, इथं तर नाही दिसणार। आम्ही चाललोय भूर पार्टी करायला, 100Kची पार्टी करायला चाललोय आम्ही। 1 लाख ते बी माझ्या घरात झालेत, माझ्या। मी पब्लिकला रिक्वेस्ट केली 1 लाख झालेच पाहिजे, शपथ सांगते। 1,07,700 झाले, 700 काही बसले नाही, 1,07,000 झाले, म्हणलं 700 लगेच नाही 7 झाले, 1,07,000 झाले। ओ ताई हाय करा बरं एकदा, हाय करा, हाय हाय बोला ना। माझ्या बोलू मला वाटलं गाणं विणं टाकणार नाही आपल्या युट्यूबचे। हाय नमस्कार, थँक्यू सो मच। करिश्मा मला भेटायला आली आणि आम्ही चाललो आहोत पार्टी करायला। करिश्माने केक पण आणलाय। असं असतं पार्टी करणं, म्हणजे हे आमिर लोकांचे लक्षण आहेत बघा। हे बघा, असं आम्ही मस्तपैकी पुण्यात फिरत आहोत आणि खूप छान वातावरण आहे। असं कसं काय काळं काळं दिसायला लागलं, ओ माय, फिल्टर नाही पाठीमागं आहे ना मी, त्याच्यामुळं कलर की होते। हा आता बघा
चला चला भेटूया. आता आम्ही पार्टी करायला चाललोय तर तिथे आपण तिथे बाकीचा केक पार्ट बघा. काटायचे केक कटिंग आता तिकडे बघा. ओके. ज्याच्याशी भांडायचं त्याच्याशी भांडायचं असतं. हे काजलताई माझ्याशी भांडणं करते म्हणे माधुरीताई मला जास्त जीव लावतात. मला सोन्याची गिफ्ट दिले 5 लिकी आहेत. हाय का काही लॉजिक? अरे व्हिडिओ बनवायले म्हणून मग आता तुम्ही प्रेम कमी करणार आहे का? नाही नाही लॉजिक आहे का त्याच्या मागे काही? आता हिला 4-5 वर्ष झाले माझ्यासोबत. 5 वर्षातून आज सोन्याचं गिफ्ट भेटलंय मला एवढं. या स्ट्रॉबेरी खायला या. आणि माधुरीताई माझ्यावर जास्त जीव लावतात म्हणून हे जडते बरं का हे काजलताई. हम बडे हैं. एक्सप्रेशन बघा ताई. म्हणलं काजलताईला जास्त जीव नाही लावत मला लावत. मोठी मुलगी मोठीच राहील ना. आता तू सगळ्यात नवीन आहे म्हणजे तू धाकटी झाली ना. शेंडेफळ झालं पण तू शेवटचा आहे आता. लहानावर जास्त प्रेम असतं ना. तुझ्या नंतर एकही पैदा नाही करणार. नाही लहानावर जास्त प्रेम असतं ना म्हणून मग शेंडेफळ झाली ना तू. बघा बरं माझ्यावर जास्त जीव आहे. जळायचं नाही काय. या स्ट्रॉबेरी काय सांगून त्या स्ट्रॉबेरीला बघून अक्षरशः गाडीमधून उतरून ते ओलेवाले मला शिव्या देतील. विचार नाही गेला मला स्ट्रॉबेरी यायची. अरे मला वाटलं तुला उलटी होते म्हणून तू बाजूला गेली. पाहते तर बाई स्ट्रॉबेरी कितीला घेतले? काय 300 रुपये पावशेर. भूक लागली. एनर्जी वेस्ट झाली चालू चालू. वडापाव खातो मी. वडापाव हे केक अजून घेऊ फिरतोय. नशीब लागते या वडापाव खायला. वडापाव पार्टी आपलं ते नाही सांग. 100 केच नाही का? नाही त्याचा केक आहे ना. केक हा केक आहे. याची वेगळी पार्टी आहे. हे वेगळं आहे. हे नंतर पार्टी मी देणार आहे ते नंतर पण आता नाही. यांना पण नाही माहिती. चला वडापाव खाऊ द्या नाही तर यांचं खाऊन होईल. मी कॅमेऱ्यात धरले. नारळ पाणी कोणाकोणाला आवडतं? वडापाव झाला नारळ पाणी पाहिजे याला. तर आमचं एका ठिकाणी काम होतं त्यामुळे आम्ही ते काम करून निघालो रिटर्न. तर इकडं सारसबागकडून आम्ही चाललेलो होतो आता काजलताईच्या घरी. कारण 100 केची पार्टी करायची होती आम्हाला. मग काजलताई म्हणत होती की हॉटेलमध्ये किंवा कुठंच नको माझ्याच घरी केक कापू. त्याच्यामुळे म्हणलं चला नो प्रॉब्लेम. तर हे आहे सारसबाग पुण्यातलं. इथं मी पुण्यात आल्यापासून अजूनपर्यंत सारसबागमध्ये गेलेली नाही आहे. आधी जेव्हा राहायची तेव्हा खूप वेळेस जायची. तर सारसबाग खूप बघण्यासारखं आहे. जाईल तेव्हा मी नक्की तुम्हाला दिवसभर नाही कॅमेऱ्यात नाही रियालिटी मध्ये पण कोण म्हणताय करीला. करीच्या बाजूने मी मॉडेलिंगला मी उभा करीला. मॉडेलिंग करा म्हणे बाई. टीव्ही सिरियल मध्ये काम मिळेल 100%. एक मिनिट हे बघा मी कालच हिला बोलले. कालच ताई म्हणजे मॉडेलिंग कर. कारण सिरियसली सांगते करीला फिल्टर चांगला दिसत नाही. रियालिटी मध्ये सांगते डोळे नाक काय आहे. इच्छा त्याच्या झाडावर गेली. हरभऱ्याच्या झाडावर देतात चढवून काही पण. आणि ताई बी मजा घेतात त्यात. मी नाही मजा घेत. मी खरं बोलतो. तिची हाईट एवढी आहे 6 फूट आहे ती पोरगी. नाही होत ही 5 फूट 6 इंच. हा मी 5'4" आहे. तू 5'6" आहे. चल 168 आहे. नाही 168 आहे. पोलीस भरतीला मी मोजली. मोजून दाखवू का परत? 168 लांबी मी बारीक आहे त्यामुळे तशी दिसते. 168 आहे. नाही पडे बघ 4 इंच येईल का? तिथं तू 6 फूट होते ना. नाही पण रियालिटी मध्ये मॉडेलिंग करू शकते. इंडस्ट्रीमध्ये त्याच्यासाठी लई मोठा सपोर्ट लागतो ताई. असं काही नाही. योग्य व्यक्ती भेटली पाहिजे. योग्य व्यक्ती पाहिजे ना. पाहिजे का तुला? तयारी आहे का तुझी? जेन्युन लोक ओरिजिनल लोक चांगले क्षेत्रातले लोक. तुला फॅशन मॉडेलिंग करायचं ते कर. टीव्ही इंडस्ट्रीत काम करायचं टीव्ही सिरियल मध्ये ते कर. तुम्ही मिळवून द्या ना. तुझं प्रोफाईल नाही पण आहे चांगली आहे. असे हॉटेल पाहिजे नाही. तुला फक्त जिद्द ठेवावी लागेल. ते लग्न बिग्न थोडं साईडला ठेवावं लागेल. थोडीशी म्हणते तर काय करतात त्या लग्नाचं? फॅमिली पहिले महत्वाची. आयुष्यात सक्सेस झाला ना माणूस सक्सेस झाला घरी वाट पाहणारा कोणतरी. अरे बाबा करीना कपूरने एवढा पैसा कमवला. शेवट सैफ अली खान सोबत लग्न केलं. का केलं? त्यामुळे हे नाही हे आयुष्य कमी असतं. नाही जो असं इंडस्ट्री मॉडेलिंग इंडस्ट्री ना हे 30-35 वयापर्यंत बरोबर काम मिळतं आणि त्याला पैसाही मिळतो.
झालं. नाही नाही 2 पॉलिश शेड माणूस कोणी 2 शेड कोणी कमी होऊ शकतो. तिला पॉलिश करायची पण गरज नाही. चांगली दिसते नाका डोळ्याने नीट ठास आहे. मी काय म्हणते किंवा तू ब्युटी एखादं काय म्हणतात कोर्स करून स्वतःच पार्लर टाकू शकते. हा मी कोर्स करते म्हणजे आपोआप माझा लुक चेंज होईल है ना. स्वतःवरच सगळे प्रयोग करायचे. पार्लर करून टाकू. एक व्हिडिओ बघतो आता तुला पण. कुठं आली मी बघा 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 ओळखा कुठं आली मी. अक्कलकोट नाही जाऊ अक्कलकोटलाही जायची वेळ येईल. अक्कलकोटला नाही आली अजून. स्वामी बोलवतील तेव्हा जाऊ. आता ओळखा सांगा. मी आता जिथे आलोय तिथे आलोय. जिथे आलोय ना ते पुण्यनगरी आहे. मोठ्या मुलीच्या घरी आली ही धाकटी. पुणे तिथं काय अजून कोण आलेत माहिती. अजून कोण आले माहिती का. अजून कोण आले माहिती का. खास कोल्हापूरवरून एक माणूस आलेला आहे. आणि माणूसच आहे तो. कोल्हापूरवरून. कोल्हापूरचा आहे तो. एवढा लांबून आले मग बापरे. बघा गंजूचा भाऊ आहे का तुम्ही. हा वेळेस आहे का. बघा बरं 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले म्हणून केक काटायला. पुरावा दे बोलून दाखव. कसं कसं ये बघा कोण आहे ओळखलं का. माधुरी ताईच्या लाईव्हला असतात. बोला की बोला. माधुरी ताईला जरा कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यात प्रथम मी ताईचे आभार मानतो. जलने वाले जलते रहो. ताईचे 1 लाख सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत म्हणून सगळेजण आम्ही इथे पार्टी करायला आलेलो आहोत. आणि ताईला असंच ताईची उन्नती हो. ताई खूप पुढे जाओ हीच भगवती चरणी प्रार्थना आहे. माधुरी सखी मंच कडनं सगळ्यांना ताईनी सगळ्यांना शुभेच्छा द्या. ताईचे 1 लाख सबस्क्राईब झालेत. एवढंच. लवकरच 1 मिलियन होतील असा सपोर्ट करा है ना. चला मग आता आम्ही केक कट करू कारण मयंकला पण घ्यायला जायचंय मला. त्याच्यामुळे उशीर होतोय तर आता केक कट करणार आहे आपण. तुम्ही कंटिन्यू राहा. हाय. तर या मॅडमच्या घरी आलोय आम्ही. ओळखलं का मॅडमला. आग लावी काळी मी. घरी आल्यावर चेंज झाले ते थोडेसे. चला आवरा मग पटापट चला. तर मित्रांनो आम्ही पोरगी पाहायला आलोय. एखादा पोरगा असेल तर आम्हाला नक्कीच. पोरगी पसंत आहे आम्हाला. लय लाजती पोरगी. एवढं नको मला. मी आता मी आला घेते. मध्ये 5 करू. पोरगी लय लाजते. फक्त पोरगा भेटला नाही अजून तरी बी लाजती बघा. टक्कर चहा प्यायला या. टक्कर याला टक्कर म्हणतात. तू घेतलीस ना. अच्छा अच्छा समजलं. तर चला आता पुरतं एवढंच. बाय बाय. तर फ्रेंड्स आम्ही इथं आलो होतो काजलताईकडे. तर खूप मस्ती धमाल कॉमेडी मस्ती मजाक केली. थोड्या वेळ गप्पा मारल्या. त्याच्यानंतर मला उशीर होत होता कारण मयंक पण शाळेत होता आणि त्याला घ्यायला पण जायचं होतं. तर इथे एक केक मी आणला होता आणि एक केक काजलताईने आणला होता. तर अशा पद्धतीने दोन केक कट केलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने माधुरीताईच्या 100Kचा 1 लाख सबस्क्रायबरचा सेलिब्रेशन कंप्लीट झालेलं आहे आणि खूप आम्ही हॅप्पी होतो आणि सगळ्यांनी मज्जा केली मस्तपैकी. जेवण वगैरे बनवायचं होता पण मला उशीर झाला त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही जेवण करा मी चालली. मला उशीर होतो. तर चला इकडे लाईव्ह पण चालू झालेली आहे. इकडे केक पण सादर झालेले आहे. ते कागद घेऊन येते जाळायला कारण माशीच नाही. तू वा 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 क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. माधुरी ताईचा बर्थडे माझा नाही. माझ्याच तोंडात टाकले बघ सगळं. चला चला आपण केक कापूया. चला हा केक आणि हा केक. थांब लावते तुला. लावू नको थांब. अभिनंदन ताई तुम्हाला. ये ना राजा बाजूला. इकडे ये. इकडे या. काजल मॅडम या इकडे. होतील आपले फार माझ्या ते एवढ्या जोरात फुटलं इकडं लागलं. पता का फुटलं म्हणे. थोडस पलीकडे सका. थोडस. बसा बसा बसा. थोडस. ये रे ये ना माणूस. असं कसं असं कसं बस. यांची ऍक्टिंग करायला लय भारी. बसा बसा. इकडे पण बघा जरा. ते झालं की आता. हे गेलं. चालू द्या चालू द्या. केक कटिंग चालू द्या. मला सरडू नको बाळा. नाही रडत मी. तुम्ही शांत राहा. हॅपी बर्थडे. 100Kचा हॅपी बर्थडे.
अशीच पुढे पुढे जा ताई, काय अशीच पुढे पुढे जा आणि 10 केक कर, 10 केक कर, अजून मोठी हो. कधीच झाले रे बाबा. 10 मिलियन कर, अजून मोठी हो. घे बाबा, 1 मिलियन होतील आधी. बस तेरे मुंह में घी शक्कर ये ले. हा सोडा. तेरे मुंह में भी घी शक्कर ये ले. चालू द्या, हे डब्यावर ठेवा. काय झालं ताई? थांबा थांबा, तो पहिला हक्क तुमचा आहे. नाही माझा नाही, तुमचा आहे. नाही, पहिला हक्क तुमचा मोबाईल आहे. धरू की काय करू सांगा आता. ओनर तुम्ही आहात. मी निमित्त मात्र आहे. निमित्त मात्र नाही, सुईचा धागा तूच आहेस ताई, ना ताई. तो पण केक कट करा की असं असतं का? आम्ही देतो ना, देतो ना. जर धागाच नसेल तर तो सुई कट करा, पाहणार आता काय तुम्ही आम्ही? तो कट करा. काय झालं ताई? एक कपडा आणायला पाहिजे होता तुम्ही इथं. टिश्यू पेपर आहे माझ्या पर्सनल. घे ना. हम्म. घे ग, काय डाएट करते? एवढंच तर काय? मग एवढं म्हणजे काय? तो अंडाला लाव का? क्रीम आहे सगळी. असू दे, क्रीमच खायची असते की ताकद येईल अंगात. आता मी ताईला भरवतो. नाही राहू दे, राहू दे. ताई हे घे, एवढं कापणं परत. खुश रहा, आनंदी रहा. काय जलने वालों को जलने दो. की दुआ से और आगे बढ़ेंगे. काय जलने वालों की दुआ से और आगे बढ़ेंगे. जलने वाले तुम भी खुश रहो, ये तुम्हारे लिए. हमारी चलती है तभी तो दुनिया नहीं, चलती जाने है. दो. सब लोग खुश रहो बस. आता आता हा तुझा केक. मला सारू द्या की. करिश्माचा बेटर आहे केक. हे छान. पिघळलं ना तुम्ही बघू. हा जो आहे ना, हा डार्क चॉकलेट आहे ना, म्हणून छान आहे. आणि कडक झाला ना तो फ्रीज. कडक झाला फ्रीजरला ठेवल्यामुळे, नंतर 4-5 तास. कॉंग्रॅच्युलेशन. केक खाल्ल्यावरती अजून ते झालं. लवकर लवकर अजून पुढे जा, मिलियन करा. कुठे गेला? टिश्यू नाही काहीच. आता सगळ्यांच्या वतीने हा आ करतोय. लय कॉमेडी धमाल मज्जा झाली मस्त पैकी. एक तुम्ही का होते? तर चला मग अशा पद्धतीने आमचं छान सेलिब्रेशन झालेलं आहे. आता आम्ही निघणार आहे लवकर. मानस भाऊला उशीर होतोय निघायला. तर चला मग निघू आता आपण. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भरभरून सपोर्ट करा माधुरीताईला, भरभरून प्रेम द्या आणि असं सपोर्ट राहू द्या. अजून काय म्हणू? बस आनंदी राहा, खुश राहा बस. माधुरीताईंनी जेवण केले. आता केकचा हात बघा कसा वाढला. जेवण झालेलं आहे फार. तर चला आता निघूया. काय बोलायचं? बाय बाय, खुश राहा, आनंदी राहा. मानस दादा एकदा ऍक्टिंग करा ना रडायची. छोटी आज खुशीचा दिवस आहे. आज सगळीकडे फटाके वाजले पाहिजेत. अजून हा फटाका राहिला राव फोडायचा. राहिला तो फटाके माझ्या तोंडावरच फोडला. इथं लागलं मला ते किती जोरात. ते तसं डायरेक्ट माझ्याच तोंडावर आलं. भारी बोलतात रे. एक पण फुटत नव्हतं ते. चला मी तर चला मग आता आम्ही निघणार आहे. छान पद्धतीने सेलिब्रेशन झालेलं आहे. तर इकडेच येणार होती मी, बाकी काही नाही. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी निघते. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. ताई चालले त्यांच्या गावा, आम्ही चाललो आमच्या गावा. आमचा नमस्कार घ्यावा. बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा. गुड नाईट. मयंकला पॅक करून दे. दोन्ही केक. बाय बाय.